तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण खूप काम करतोय पण नवीन काहीच सुचत नाहीये, कुठली आयडियाच येत नाहीये. आपण सतत कामात आहोत पण काही नवीन आपल्याकडनं होतच नाहीये. जसं शरीर थकतं तसं मनही थकतं. त्या मनालाच रिसेट करण्याची खूप गरज असते आणि म्हणूनच आपल्याला ब्रेक गरजेचा असतो. पण खूप जणांना वाटतं की आपण ब्रेक घेतोय म्हणजे आपण कामचुकारपणा करतोय, आपण कामाला सोडून देतोय. पण असं नाहीये. ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. जर ब्रेक घेतला तरच आपण त्या टॉक्सिक विचारांपासून थोडेसे दूर जाऊन आपण नवीन काहीतरी तयार करू शकतो, नवीन आयडिया जन्माला येऊ शकते आणि नवीन काहीतरी गोष्टी आपल्याकडनं होऊ शकतात. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी पॉडकास्ट आणि फिल्म मेकिंग, कंटेंट रायटिंग, ऍड फिल्म मेकिंग, डॉक्युमेंटरी अशा बऱ्याच विषयांवरती, वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तर हा स्पेशल व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलाय कारण मी नुकतीच एका ब्रेकवरून आलेली आहे आणि मला झालेले फायदे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे, ज्यांना ब्रेक घ्यायचा आहे, जे ब्रेक घेऊ इच्छितात, ज्यांना त्याचे फायदे जाणून घ्यायचे आहेत, अशा सगळ्यांसाठी. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. मला ब्रेक घ्यायला खूप आवडतं आणि मुळातच मला नवीन लोकांना भेटणं, नवीन जागी जाणं, नवीन गोष्टी एक्सप्लोअर करणं मला खूप आवडतं. मी दर 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी एक छोटीशी ट्रिप करते, एका नवीन जागी जाते, नवीन लोकांना भेटते. त्यामुळे मला खूप नवीन नवीन आयडियाज येतात आणि अशा ट्रिप्स मधून मिळालेल्या काही फायदे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर पॉइंट नंबर 1, ब्रेक घेतल्यानंतर आपला मेंदू रिसेट होतो. मी गेल्या अनेक वर्षापासून फिल्म मेकिंग या क्षेत्रात आहे आणि बरेच ऍड फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, ऍड्स लिहिलेल्या पण आहेत, काही डिरेक्ट पण केलेल्या आहेत, काही प्रोड्यूस केलेल्या आहेत. अशा वेळेला मला या ट्रिप्सला जाऊन आल्यानंतर माझा मेंदू खूप रिफ्रेश होतो, रिसेट होतो आणि त्यामुळे मला खूप नवीन नवीन आयडियाज येतात. आपण बाहेर जातो, डोंगर, दर्या, समुद्र, जंगल, नवीन माणसं, या सगळ्यांमधून आपल्याला एक इन्स्पिरेशन मिळतं आणि रोजच्या कामामधून, रुटीनमधून आपल्याला ब्रेक मिळतो आणि नवीन काहीतरी आपल्याला सुचतं आणि त्यालाच म्हणतात मेंदू रिसेट होणं. आणि म्हणूनच ब्रेक घेणं आणि बाहेर कुठेतरी जाणं, आपल्या चौकटीला तोडून बाहेर कुठेतरी जाणं हे खूप गरजेचं आहे. पॉइंट नंबर 2, मेंदूला बदल अपेक्षित असतो. आपण रोजच्या रोज जे काम करतो तेव्हा एक पॅटर्न बनतो आणि तो पॅटर्न मेंदूला माहिती असतो. जेव्हा हा पॅटर्न रिपीट होतो तेव्हा मेंदू ऑटो मोडवर काम करायला लागतो. मग रोजच्या रोज ते काम होत राहतं पण नवीन कुठलीही गोष्ट तयार होत नाही आणि त्या कामासाठी आपल्याला वेगळे कष्टही घ्यावे लागत नाहीत कारण ते रुटीनचाच एक भाग बनलेले असतात. पण जर ब्रेक घेतला, मग तो कुठलाही असो, त्यामुळे मेंदूमध्ये बदल होतो, मेंदूमध्ये विचार करण्याच्या सिस्टीम मध्ये बदल होतो, काही वेगळं खाद्य मेंदूला मिळतं. पण आपण जर का ब्रेक घेतला, ट्रॅव्हल केलं किंवा वेगळ्या लोकांना भेटलो, वेगळ्या जागी गेलो, काही शॉपिंग केली, समजा ज्यांना शॉपिंगची आवड असेल किंवा ज्यांनी शॉपिंग केलं, काही वेगळं वाचलं, काही वेगळं ऐकलं, काही वेगळं बघितलं किंवा एखादा चित्रपट बघितला किंवा चित्रकलेचं एक्झिबिशन लागलेलं असतं ते बघितलं, तर आपल्याला खूप गोष्टी नवीन बघायला मिळतात आणि त्यातून आपल्याला नवीन आयडियाज येतात, नवीन संकल्पना तयार होते. आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये असलेल्या लोकांनी तर हे केलंच पाहिजे कारण आपण ऑटो मोडमध्ये काम करूच शकत नाही. पॉइंट नंबर 3, प्रत्येकाचे ब्रेक घेण्याचे पर्याय वेगळे असतात. आता मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने ट्रॅव्हलच केलं पाहिजे. मला आवडतं बेसिकली ट्रॅव्हल करायला, पण प्रत्येकाने ते केलंच पाहिजे असं नाही. खूप जणांना सोशलायझिंग पण आवडतं, खूप जणांना कामात बदल हा ब्रेक असू शकतो, खूप जणांना चालायला जाणं हा सुद्धा एक ब्रेक असू शकतो, खूप जणांना सोशलायझिंग करायला आवडतं,
खूप जणांना वाचायला आवडतं, वेगवेगळं वाचतात ते लोक. खूप जणांना सिरीजच्या सिरीज बिंज वॉचिंग करायला आवडते. खूप जणांना काही वेगळ्या लोकांना भेटणं किंवा फिल्म फेस्टिवलला जाणं, नाटकाच्या फेस्टिवलला जाणं हे आवडतं. सो पर्याय हे अनेक असतात, पण बदल किंवा ब्रेक घेणं हे खूप महत्वाचं. सध्या सोलो ट्रिपचं प्रमाण खूप वाढलंय. लोक खरंच ॲडव्हेंचरच ट्रिपला जात आहेत, स्वतःसाठी वेळ काढतायत आणि सोलो ट्रिप प्लॅन करून स्वतःची ट्रिप प्लॅन करून ट्रिपला जात आहेत, एक्सप्लोअर करतायत आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मध्ये मी एक वाचलं होतं की अल्बर्ट आइन्स्टाईन कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जर अडकले असतील तर ते व्हायोलिन वाजवायचे, कारण हा त्यांच्यासाठी एक खूप चांगला ब्रेक होता आणि त्यामधून त्यांना सोल्युशनही मिळायचं. असंच ब्रेक्समधून मिळालेले सोल्युशन्स पण खूप मॅटर करतात, त्यामुळेच ब्रेक गरजेचा असतो. पण मला असं वाटतं की हे सगळे पर्याय आपण जर करतो पण ते सोशल मीडियासाठी करू नये. हां, जर का ब्रेकवर गेलात आणि तिथून रिज्युनेट होऊन आलात आणि त्यानंतर बनलेला जो कंटेंट आहे तो सोशल मीडियासाठी नक्की वापरावा. पॉईंट नंबर 3, ब्रेकमुळे क्रिएटिव्हिटी वाढते. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पर्स्पेक्टिव्ह बदलतो, म्हणजेच आपला दृष्टिकोन बदलतो. कारण आपण ब्रेकवर जेव्हा जातो तेव्हा आपण आपलं माइंड खुलं ठेवतो, आपलं मन खुलं ठेवतो. कारण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, आपण वेगवेगळ्या जागी जातो, तिथलं कल्चर आपण एक्सप्लोअर करतो, तिथल्या लोकांना आपण भेटतो. कारण आपल्या स्वतःला तिथली माहिती नसते आणि म्हणूनच आपलं मन आपण खुलं ठेवलेलं असतं. आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, आपल्या वाचनात भर पडते, आपल्या नॉलेजमध्ये भर पडते आणि म्हणूनच आपण नवीन संकल्पना किंवा आयडिया आपल्याकडनं तयार होऊ शकतात किंवा जन्माला येऊ शकतात. दुसरा मुद्दा असा आहे, ऑब्झर्वेशन वाढतं. त्याचं कारण असं आहे की आपण समजा वेगळ्या राज्यात गेलो, वेगळ्या लोकांमध्ये गेलो, तर आपल्याला त्यांचे टॉपिक्स माहिती नसतात, आपल्याला त्यांची भाषा माहिती नसते. मग आपल्याकडे काम काय उरतं तर ऑब्झर्वेशन करणं. म्हणजेच आपण एका वेगळ्या रेल्वे स्टेशनवर आहोत आणि तिथली भाषा आपल्याला माहिती नाही आहे, तिथल्या ट्रेन्स आपल्याला माहिती नाही आहेत, तिथली लोकं आपल्याला माहिती नाही आहेत आणि आपण एका जागी बसलोय आणि आपण फक्त बघतोय. तर किती गोष्टी आपल्या समोर घडत असतात, किती किस्से आपल्या समोर घडत असतात. जर आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये असू किंवा जर आपण क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये असू तर हे सगळे किस्से आपण आपल्या कॉन्टेंटमध्ये नक्की आणू शकतो. आणि म्हणूनच ऑब्झर्वेशन वाढवणं आणि ऑब्झर्वेशन वाढणं हे आपल्या करिअरसाठी किंवा आपल्या क्षेत्रासाठी खूप जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच ब्रेक गरजेचा आहे. तिसरा मुद्दा आहे इमोशनल डिटॉक्स. आता इथे कोणतंही करिअर किंवा कोणतंही क्षेत्र मी मेन्शन नाही करत, पण आपण रोजच्या कामामध्ये इतके स्वतःला वाढून घेतो की आपल्याला दुसऱ्यांसाठी द्यायला वेळच नसतो किंवा रोजच्या त्या मीटिंग, प्रेझेंटेशन, शेअर मार्केट किंवा अजून बरंच काही आपल्या आयुष्यामध्ये असतं की रोजच्या सकाळच्या मुलांचा डबा किंवा माझं ऑफिसचं टायमिंग किंवा ते ऑफिसला जायचं टायमिंग किंवा आपली बस, हे सगळं इतकं डोक्यात असतं की आपल्याला वेगळा विचार करायलाच वेळ नसतो. आणि त्यामुळे या ब्रेकमधून आपल्याला ते सगळं बाजूला ठेवून आपण शांतपणे आपल्याशी संवाद साधू शकतो आणि यालाच इमोशनल डिटॉक्स असं म्हणतात. आणि तो सुद्धा खूप गरजेचा आहे, कारण आत्ता खूप स्ट्रेसफुल वातावरण आहे, बाहेर सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे. सगळे आपला जॉब खूप डिमांडिंग आहे, आपली आजूबाजूचे जे कलीग्स आहेत ते खूप डिमांडिंग आहेत. तर त्यामुळे हे इमोशनल डिटॉक्स होणं पण खूप गरजेचं आहे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी सुद्धा. मी असं म्हणत नाही की ब्रेक म्हणजे फक्त वेकेशनवर जाणं. ट्रॅव्हल हे माझ्यासाठी ब्रेक आहे, पण तुमच्यासाठी काही वेगळं असू शकतं. पण या 4 गोष्टी ज्या मी फॉलो करते त्या तुमच्याशी मी आत्ता शेअर करणार आहे. एक म्हणजे दर आठवड्याला नो वर्क आवर असा मी डिसाईड करून घेते. त्यामुळे होतं काय की त्या 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये मी रिव्ह्यू करू शकते पूर्ण आठवड्यात मी काय केलं, काय करायला हवं किंवा नेक्स्ट आठवड्यात, पुढच्या आठवड्यात मला काय करायला हवं, हे त्या पिरियडमध्ये मी रिव्ह्यू करू शकते. नंबर 2,
2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं एकदा एक छोटीशी ट्रिप प्लॅन करणं, त्यातून पुन्हा आपल्याला रिजनरेशन मिळतं आणि परत नवीन गोष्टी करायला उत्साह येतो. नंबर 3, दररोज 20 ते 30 मिनिटं स्क्रीन शिवाय राहणं. या पिरियडमध्ये आपण घरातल्यांशी गप्पा मारू शकतो, इतरांशी गप्पा मारू शकतो आणि आपल्याला हवं ते आपण वाचू शकतो, काही करू शकतो, पण स्क्रीन शिवाय राहणं याचा खूप फायदा होतो. नंबर 4, नवीन कोणतंही काम आपण शिकतो त्यामुळे आपण एक्सपोज होतो नवीन कामासाठी किंवा आपलं मन परत आपण खुलं ठेवतो आणि त्यांनी खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर या 4 गोष्टी मी स्वतः फॉलो करते, त्याचा फायदा खूप होतो आणि मला आज हे तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटतं. जबरदस्तीनं क्रिएटिव्हिटी कधीच होत नाही, पण म्हणून ब्रेक घेणं म्हणजे गिल्ट घेणं असंही नाही. ती नवीन कशाची तरी सुरुवात असू शकते, हे विसरून चालणार नाही. तुमच्यासाठी ब्रेक म्हणजे नेमकं काय हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा एपिसोड कसा वाटला तेही सांगा. एपिसोड आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा ब्रेक म्हणजे नेमकं काय. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक मध्ये किंवा एक नवीन पॉडकास्ट बरोबर. तोपर्यंत बाय बाय.